गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभप्रभात. श्री स्वामी समर्थ. मी राधा पाटील माझ्या परमसखी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आणि इकडे चालू आहे सकाळ सकाळी पाऊस. सकाळपासून सुद्धा खूप आहे, पण 2 दिवसा एवढा, मागील 2 दिवसा एवढा नाही आहे, त्यापेक्षा थोडा कमीच आहे. आणि इथं सगळा पसारा पडलेला आहे, कारण माझं डोकं 2 दिवस जरा जाम दुखत असल्यामुळे मी रात्री भांडी वगैरे काही घासली नाही, काही क्लीन नाही केलं. तसंच जेवलो, भांडी ठेवलेली आहेत आणि तसंच झोपलो. सकाळी उठून आता भाजी फोडणी घालून मी पीठ मळून ठेवलेलं आहे, पीठ भिजले. आता चपात्या करून घ्यायला लागले. चपात्या मी शक्यतो रोज नाही करत, एवढं आवडीने नाही खात चपाती, कधीतरी एकदा ठीक आहे. आता थोडं भाकरीचं पीठ संपल्यामुळे 2 दिवस चपात्या करत आहे मी. चपात्या मला जमतात, पण एवढ्या स्पीड नाही जमत. मला भाकरी खूप स्पीड करायला जमतात. त्यानंतर सगळ्या चपात्या होत आहेत. मध्ये मध्ये ते दोघं चहा मागत आहेत. आणि वेदांती आता उठलेली आहे. मी तिला असं रोज कोणची स्वेटर घालून झोपवत आहे, कारण भरपूर थंडी आहे. तर भांडी वगैरे बाहेर काढून ठेवली आहेत, कट्टा क्लीन करून, झाडून, फरशी, आंघोळी, तर सर्व कामे, कपडे करून घेतलेले आहेत. इकडे आता सगळं झाल्यानंतर दूध तापवायला ठेवलेलं आहे. आणि आता 1:10 झाली आहेत, तेव्हा माझी कामं संपली आहेत. सगळी भांडी घासलेली भांडी इकडे पाणी नितळत ठेवली आहेत. आणि आता कॅडबरी चॉकलेट एक होतं, जे आता वेदांतीला मी देते. तीसुद्धा मला थोडं शेअर केली. मी ते चॉकलेट तोंडात टाकलं आणि ब्लाऊज कटिंग करण्यासाठी घेतलेला आहे. आणि मला साडी दाखवते. आता बेळगावात सगळीकडे सेल सुरू आहे आणि खूप सुंदर सुंदर साड्या सगळीकडे बघायला मिळतात. आणि बायकांकडे किती जरी साड्या असल्या तरी साड्या कमीच असतात, आणि नेमकी दुसऱ्यांची साडी आवडत असते. तर ही आहे. या साडीचं कपडा एक्झॅक्ट मला माहीत नाही, थोडंसं शिंबरी आहे. ह्याच्या ऑर्गॅन्झामध्ये सुद्धा नाही आहे, सॉफ्ट आहे ऑर्गॅन्झापेक्षा थोडा. तर मी मला जवळून दाखवते आणि कलरसुद्धा साडीचा खूप सुंदर आहे. 2 शेड मारतात. जेव्हा म्हणजे सिंगल पदर झालं तर थोडं लाईट वाटतं आहे, पण तेच असं शेड त्याचा खूप जरा छान आहे. म्हणजे जसं आपण इंग्लिश कलर म्हणतो ना, तशा टाईपचं शेड आहे. डिझाईनसुद्धा खूप नाजूक आणि सुंदर आहे. आणि काठसुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्यावर स्टोन्स आहेत हलके हलके, आणि ते खूप सुंदर दिसतं आहे. आता अशा प्रकारच्या खूप साड्या आलेल्या आहेत, आणि त्या म्हणजे घालायलासुद्धा हलक्या आणि दिसायलासुद्धा रिच दिसतात. पार्टीवेअर आपण कुठं जाणार असलो, फंक्शन असलं छोटं मोठं, तर आपण नक्कीच अशा साड्या ट्राय करू शकतो. तर मी आता ह्या साडीतला ब्लाऊज पीस काढून त्यानंतर ब्लाऊज कटिंग करून साडीला काठ मारून ब्लाऊज शिवायला घ्यायचं ठरवायला म्हणजे विचार करते. बघू कितपर्यंत काम होतं आहे. आता मी हे 80 सेंटीमीटर घेतलेलं आहे. थोडंसं साडी क्रॉस होती, मी व्यवस्थित करून कापून घेतलं. आणि इकडे आलेला आहे माझा नवीन चष्मा, तुम्ही बघू शकता. हा मी पॅटर्न नवीनच करून घेतलेला आहे. थोडंसं वेगळं वाटतं आहे माझ्या दरवेळीच्या पॅटर्नपेक्षा मला, पण बघूया म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करावं. माणसानं नवीन ट्राय करत राहावं. आणि हा आहे पुराणा, हा जवळजवळ 6 वर्षापूर्वीचा आहे. आणि हा आहे न्यूवाला, ह्याच्या मध्यंतरीचा माझ्या हातून हरवलेला आहे. आम्ही गणपतीपुळ्याला फिरायला गेलो होतो, त्यावेळी तो हरवलेला आहे. आणि माझा ॲक्च्युली दोन्ही डोळ्यांचा नंबर 0.25 कमी झालेला आहे, कारण माझं वापरणं चांगलं असतं. मी सकाळी उठल्याबरोबर मॉर्निंग घालते, ते रात्री झोपतानाच काढून ठेवते, त्यामुळे वापरणं छान आहे. आणि ज्यांना म्हणजे चष्मा असेल त्यांनी कंटिन्यू वापरला तर एक तर नंबर कमी तर होतो, नाही तर जेवढा आहे तेवढाच राहतो, वाढण्याची शक्यता नसते किंवा डोकं वगैरे फार दुखण्याची शक्यता नसते. तर माझा हा जुना होता, त्याचा नंबर थोडा जास्त असल्यामुळे आता थोडा नंबर कमी झालेला असल्यामुळे मला डोक्याचा थोडा त्रास होत होता. पण आता बघूया, आता आलेला आहे, आता वापरूया. त्यानंतर ब्लाऊज कटिंग करायला घेतलेले, मेजरमेंट घातलं, ब्लाऊज कटिंग करून ठेवला. त्यानंतर दिवा लावायला गेले. 6:15 वाजले होते. दिवा लावलेला आहे. माझा दिवा बघितला ना, दिवा लावल्यानंतर दिवाऱ्यात एक छान प्रकाश सुंदर बघायला मिळतं. आणि त्यानंतर मी शुभम करोती, तारक मंत्र, त्यानंतर आमच्या कुलदेवाचं नाम वगैरे सगळं घेतलं. त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत वाचायला घेतलं. स्वामीचरित्र सारामृत वाचून बघा, नक्की खूप छान वाटतं आहे. हे जे ग्रंथ किंवा पुस्तकं ही किंवा प्रत्येकाकडे काही ना काही ते नवीन पुस्तकं असते, म्हणजे देवाची अशी
पुस्तकं असतील, पण ही वाचल्यानंतर आपल्याला एक वेगळाच अनुभव, वेगळी शक्ती किंवा वेगळा कॉन्फिडन्स लेवल बघता येतो आपल्यात. तुम्ही जी 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 लोकं वाचत असतील त्यांना समजून येईल की आधी आपलं व्यक्तिमत्व काय होतं आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्यात काय बदल होतो. देव आपल्याला म्हणजे सगळंच असं देत नाही. काही गोष्टी आपल्याला अनुभवातून, काही गोष्टी आपल्याला आयुष्याच्या चढ-उतारातून शिकायला मिळतात आणि हे सगळं शिकत असताना अशा आध्यात्मिक मार्गाला जोडलं तर तो जो आपल्या जीवनाचा मार्ग आहे तो खूप सुखकर होतो. त्यानंतर स्वामींबद्दल तर काय बोलायचं. स्वामींची परीक्षा खूप जड आहे असं प्रत्येक म्हणतात की स्वामी खूप परीक्षा घेतात. पण स्वामी ॲक्च्युली परीक्षा तशी नाही घेत. स्वामी ना स्वामींची परीक्षा ही कशी असते की स्वामी तुम्हाला दाखवून देतात की तुमचे लोक कोण आहेत. नेमकं ह्या जगात तू माझं माझं म्हणतोस, तुझं माझं हे कोण आहे असं स्वामी दाखवून देतात. आणि ह्या माझा आणि भरपूर लोकांचा मी हा अनुभव ऐकलेला आहे. ती आपल्याला जड वाटतं की हां आपल्यासोबत कोण नाही, सोबत कोण नाही, पण तसं नाही. स्वामी एकट्यानं चालायला शिकवतात, एकट्यानं धावायला शिकवतात आणि एकट्यानं यशस्वी व्हायलासुद्धा स्वामी शिकवतात. तर ज्यांनी कोणी स्वामींची भक्ती करतात किंवा स्वामींचं नामस्मरण करतात त्यांना स्वामींचे अनुभव नक्की येत असतात आणि स्वामी आपल्या भक्तांना नक्कीच अनुभव देत असतात. त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत वाचून झाल्यानंतर मी तर हनुमान चालीसा वाचायला घेतलेली आणि हनुमान चालीसा प्रत्येकाने घरात वाचावी. तर मंगळवार किंवा शनिवारचं काही लोक वाचतात किंवा हनुमानाच्या मारुतीऱ्यांच्या मंदिरात जाऊन येतात, दर्शन घेतात. पण घरात वाचल्यानं काय होतं की आपण जेव्हा ही वाचत असतो सूर ताल लयबद्ध लावून व्यवस्थितरित्या रेकॉर्डेड सॉन्गसारखं, तर तेव्हा ना ही हनुमान चालीसा मुलांच्या कानावर पडून मुलंसुद्धा खूप छान म्हणायला लागतात आणि मुलांना आपोआपच हनुमान चालीसा त्यांनासुद्धा पाठवते. माझी मुलगीसुद्धा अर्ध्यापेक्षा छान व्यवस्थित म्हणते. आता हे झाल्यानंतर पाया पडून इकडे बघा माझं ब्लाऊज कटिंग करून दिवा लावून सगळं होईस्तोवर वेदांतीने इकडे पूर्ण 2 पिशव्या खेळणी पकडून ठेवली होती आणि ह्यातील काही कपडे तिचे म्हणजे पावसामुळे थंड पडलेले म्हणून मी ते थोडेसे गरम होण्यासाठी म्हणजे रूम टेम्परेचरला येण्यासाठी असं म्हटलं तरी हरकत नाही तिथे टाकले होते. आणि तिनं जे नको आहे तिचे एक 4-5 ड्रेस मी ठेवलेले आहेत ते सुद्धा तिने त्याला लटकून इकडे तिकडे काय काय तिचं एक तास असतं की बेडवर कब्जा, हॉलमध्ये कब्जा, ही 2 रूम ती व्यवस्थित खेळत असते. किचनमध्ये ती शक्यतो काही येत नाही. काहीतरी पसारा करून जाते पण नाही येत. ते सगळं आवरलं. जे जे कपडे कपाटात ठेवायचे ते ठेवले. ही माझा दुपट्टा घेऊन ती साडी म्हणून खेळत असते. आणि त्यानंतर तिने भरपूर काय काय पसारा केला होता ते पसारा काढून ठेवला. त्यानंतर इथं माझा ब्लाऊज एक थोडासा शिवायचा इनकम्प्लीट होता जो दुपारी मी शिवायला घेतलेला होता आणि त्याचं शूट नाही करता आला कारण लाईट नव्हती आणि लाईट नसल्यामुळे इथं थोडंसं व्यवस्थित नाही दिसत. त्यानंतर म्हणजे विंडोच्या समोर बसते, मला मशीनकडे शिवताना दिसतं पण व्हिडिओमध्ये नाही व्यवस्थित दिसत. तर मी इकडं कटिंग करून जे काय माझं काम आहे ते कंप्लीट करत आहे. आणि तर मी पायानं का शिवते पाठीमागे मोटर असूनसुद्धा. तर असं आहे की ही मशीन खूप पुराणी आहे आणि त्यामुळे ती आता लोड नाही घेत आहे. मोटर लावल्यावर किंवा मोटर लावल्यावर तिच्यावर स्टिचिंग होतं पण इतकं स्पीड नाही होत. मोटरची स्पीड आहे पण ती मशीन थोडीशी आता थकलेली आहे आणि तिच्यावर म्हणजे असं पायानं मारलं की व्यवस्थित चालतं काम तिचं. तर मी आता तसंच चालवत आहे. मोठी हायस्पीड जुकीची मशीन घ्यायची होती. आम्ही मशीनसुद्धा बघून आलेलो. 1-2 दिवसात घेणार म्हणजे थोडं आमचं शिफ्टिंगचं काम झालं इकडे. आता आम्ही शिफ्ट झालं जवळजवळ 2 महिने कंप्लीट झाले आहेत. त्यानंतर कसं होतं रेंटेड हाऊस असल्यामुळे 2-2 मशिनी सोबत घेणं नको वाटतं. मग नवीन घेतल्यानंतर ही विकायची म्हटल्यावर मला ही मशीन नाही विकता येत कारण माझा ह्या मशीनवर भरपूर जीव आहे, भरपूर प्रेम आहे आणि मी ती अगदी व्यवस्थित तशीच हाताळते. त्यानं म्हणजे माझ्याकडे भविष्यात 1 असू दे मशीन, 2 असू दे अथवा 3 असू दे, मी ही काही एक केल्या नाही विकणार आहे. त्यामुळे ह्याच्यावरच माझं काम चालवावं लागत आहे. बघू पुढे काय काय होतं. तर सगळं झालं आहे आणि ब्लाऊज होत आलेला असतो आहे आणि थोडंसंच काम असतं आहे आणि तेवढ्यात बॉबिन केस संपते.
असं भरपूर जणांच्या बाबतीत होते, माझ्या बाबतीत सुद्धा तसंच काही होते. तर ब्लाऊज शिवून घेतला. आता झालेलं आहे. प्रत्येक टेलरला त्याची जी मशीन असते पहिलीवाली, त्याच्यावर त्याचं भरपूर प्रेम असते. कोणी असू देत, लेडीज जेंट्स. मी असे टेलर बघितले आहेत आता ज्यांचं वय भरपूर आहे. मी म्हणजे जिथं मशीन रिपेअरी करायला जाते तिथे बघते की त्यांच्याकडे म्हणजे ज्या मशिनीवर त्याने शिवत असतात त्याच मशिनीवर त्यांना शिवायला आवडत असतं. तर माझंही तसंच काही आहे. मी कोणत्याही परिस्थितीत ही मशीन नाही विकणार आहे. आणि तर अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे. आणि एक म्हणजे एखाद्या वेळेस असा भरपूर हेक्टिक दिवस जातो, काही वेळा प्रत्येकाचा दिवस स्मूथ जातो. आणि माणसाच्या अंगात अशी काहीतरी कला पाहिजेच. त्यामुळे आजचा व्लॉग मी माझा व्लॉग संपवते. धन्यवाद. थँक्यू.